चंद्रपूर जिल्ह्यातील चोर शिवनी परिसरात मोटर पंप चोरीला गेल्यानं एका गरीब शेतकऱ्यावर आभार कोसळलाय। 16 मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी वर्धा नदीवरील संतोष पानगटे यांचा पंप चोरून नेला। पाणी पुरवठा खंडित झाल्यानं शेतातील उभं पीक वाळून गेलं असून आता ते जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ आलीये। यामुळे पानगटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून भाजीपाल्याचं पूर्ण नियोजन कोलमडलंय। चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप चोरांचा थांगपत्ता लागलेला नाही। कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या या शेतकऱ्यानं आता सरकारनं मदत करावी अशी आर्त हाक दिलीये। सर, माझा मोटार पंप ह्याच नदीतून चोरून नेलेला आहे आणि 16 मार्चला मध्यरात्री आणि मी सिटी पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिलेली आहे आणि त्याचा पोलीस लोकांनी पंचनामा वगैरे केला, पण अजून पंपाचा काही विल्हेवाट किंवा मिळाला असा नाही। माझा पंप अजून मिळालेला नाही, त्याच्यामुळे माझ्या शेतीचे खूप काही नुकसान झालेले आहे। म्हणून आता माझ्यावर पंप घेण्याची काही नवीन पंप घेण्याची सुद्धा पैसा नसल्यामुळे माझी ताकद सुद्धा काही राहिलेली नाही आहे। म्हणून आता मी पंप जेव्हा पैसा माझ्याकडे जमन त्यावेळी मी हे पंप घेईन। तेथपर्यंत माझं शेतातील पूर्ण भाजीपाला वगैरे सर्व सुकलेल्या अवस्थेमध्ये आहे। म्हणून आता करायचं का, तोच माझ्यासमोर कास्तकार माझ्यासमोर खूप विचार पडलेला आहे।